कसं वाटतंय तुम्हाला आज जयंती? 1 2 3 स्टार्ट। इस्रो सारख्या एवढ्या मोठ्या नावाजलेल्या संस्थेमध्ये ज्युनियर सायंटिस्ट म्हणून सिलेक्शन झालेलं एक कोणीतरी येणार वामन म्हात्रे चॉकलेट देऊन गेला असं ज्ञानेश्वर म्हात्रेच्या फंडातून 2 कोटी रुपयाचा निधी त्या उद्यानासाठी या वर्षात देण्यात भाई बजा ना भाई टूट गया जा। सो हे गाइस व्हाट्सअप बाकी कसं काही सब ठीक आहे ना? आई होप सब ठीक होगा। आणि मित्रांनो आज 13 एप्रिल आहे म्हणजे जयंतीचे एक दिवस अगोदर आमच्या गावात म्हणजे बौद्धवाड्यामध्ये खूपच मोठ्या पद्धतीने जयंती साजरी करतो आम्ही दरवर्षीप्रमाणे। जयंतीच्या अगोदर कसा माहोल असतो तो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल, दोन्ही माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असेल कसा वातावरण होतो ते। तर नक्कीच मित्रांनो आज 13 एप्रिल आहे आणि आज खूपच जल्लोष होणार आहे। आज पोरांचे खेळ आहेत, त्यानंतर डान्ससुद्धा आहेत, त्याच्यानंतर मग 12 वाजता केक कटिंग होतो, त्याच्यानंतर DJ लागतो आणि तो माहोल अलगच असतो, उत्साह असतो, डान्स होतात। तर नक्कीच मित्रांनो आजचा पूर्ण शेड्यूल मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन या ब्लॉगमध्ये। मी जास्त काय बोलबच्चन देणार नाही, डायरेक्ट तुम्हाला दाखवेल की काय होतंय ते अपडेट आहेत ते। तर ब्लॉगला एंडपर्यंत नक्की बघा। आणि माझ्यासोबत आहे अमन ब्रो आणि लवकरच आपले 15,000 सबस्क्रायबर कंप्लीट होत आहेत, फक्त 150 सबस्क्रायबर बाकी आहेत। तर पटापट सबस्क्राईब करा, जे कोणी आपल्या व्हिडिओला बघत असतील तर पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, 15,000 सबस्क्रायबर करून टाका पटकन या व्लॉगमध्येच, या व्हिडिओमध्येच। तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करतो आणि कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये, चला। तर मित्रांनो काम खूप जोरात चालू आहे, तयारी आमच्या एरियामध्ये खालच्या साईडला आम्ही पताका लावतोय। तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आमची तयारी खूप चालू आहे आधीपासूनच। तर आम्ही पताका लावायला घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता इकडे। त्यानंतर सवय सुद्धा आहे, दिवा आहे ना तर बच्चा कंपनी सुद्धा आहे। तर इकडं बघू शकतो मी तनू आहे, ऋतिका आहे, त्यानंतर आरती वहिनी सुद्धा आहेत ज्या की खूपच मेहनत घेतात पताके लावण्यासाठी। आणि मस्त आम्ही पताके लावलेले आहेत आणि माहोल इथला खूप सजवलेला आहे। बच्चा कंपनी आलेली आहे, तुमचे आज खेळ आहेत आणि डान्स आहेत, तर तुम्ही खेळ खेळण्यासाठी रेडी आहात का? उद्या जयंती आहे बाबासाहेबांची, मग कसा वाटतं तुम्हाला? उद्या बाबासाहेबांची जयंती आहे तर तुम्ही रेडी आहात की नाही? तर असंच वातावरण होणार आहे 14 एप्रिलला। तर नक्कीच ब्लॉगला एंड पर्यंत नक्की बघा, चला। तर मित्रांनो खेळ चालू झालेला आहेत आणि नक्कीच कव्हर करतो पूर्ण ब्लॉगमध्ये, तर ब्लॉगला एंड पर्यंत नक्की बघा। नाही इकडे बसलेले आहेत अमोल जाधव जे की वेल्डर आहेत, अमोल जाधव सुद्धा आहे जे वेल्डर आहेत। आणि तुम्ही बघू शकता इकडे त्याचे स्टाईल आहे आणि इकडे बघू शकता मी अंपायर आहेत का, हे अंपायर इथे बसलेले आहेत ना नक्कीच। आणि त्याच्यानंतर अनुभाईचे स्टाईल आहे। तर चला मित्रांनो खेळ चालू होत आहेत, बारीक मुलांचे खेळ ठेवलेले आहेत आणि महिलांचे सुद्धा खेळ ठेवलेले आहेत। तर आता फर्स्ट राऊंड इथे चालू झालेला आहे मुलांचा बूम पॅलेस। ओके रेडी 1 2 3 स्टार्ट। 1 2 3 स्टार्ट। आणि तनूचा नंबर आलेला इथे, तर तू खूपच खुश झालेली आहे। कसं वाटतंय तुम्हाला आज जयंती निमित्त? लय खुश आहेत नक्कीच। उद्या कसा असेल, आज असं आहे तर उद्या कसं असेल? नक्कीच उद्या खूप भारी असेल। आणि आई सुद्धा आहेत आपल्या इकडे आपल्यासोबत। आणि इकडे बघू शकता तुम्ही 1 2 3 स्टार्ट। चालायचं आहे, धावायचं नाही। 1 2 3 स्टार्ट।
आणि समैरा आलेली आहे. मुलींचा राऊंड आहे आता. हाय 1 2 3 मोठी रेस लागत आहे. सगळ्यांचं लक्ष या रेसवर आहे. मथुर बकासूर सोन्या. मथुर बकासूर आणि सोन्या. आयश एक नंबर आयनचा आलेला आहे. टाळ्या वाजवायच्या जोरदार. अरे गजा धाव. मैं भूल गया. नंबर आला. 1 2 3 स्टार्ट. नंबर फायनल कॉल आउट आहे आता. सेजल जिंकलेली आहे. बाय बाय आउट. बाय गेलेली आहे. बाद झालेली आहे. बाय गेलेली आहे. चला कोण गेला? पल्लवी गेलेली आहे. पास झालेली पल्लवी. फायनल होणार आहे. फायनल मध्ये स्वीटी आहे आणि इकडे ऋतिका आहे. तर बघूया दोघांची फायनल होणार आहे आता. ओ माय गॉड. आणि जिंकलेली आहे. आणि ऋतिका जिंकलेली आहे. तुला कॉंग्रॅच्युलेशन. कोण होणार आजची होम मिनिस्टर? फास्ट चालायचंय. अरे 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 कोण 2 महिला. एकच महिला आउट होणार आहे. कोण होणार यावर्षी पैठणी? सोहम महेश साळवे या 12 वर्षाच्या मुलाने मोठा इतिहास घडवलेला आहे. इस्रो सारख्या एवढ्या मोठ्या
नावाजलेल्या संस्थेमध्ये त्याचं सिलेक्शन झालं, ज्युनियर सायंटिस्ट म्हणून सिलेक्शन झालेलं ही खूप मोठी कौतुकाची गोष्ट आहे. आणि संपूर्ण भारत देशामध्ये एक एवढूसा मुलगा 12 वर्ष तिथे जातो ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि एवढ्या ह्या चिमुकल्या मुलाने एका उपग्रहाचा शोध लावला. म्हणजे आज आपण बघतोय की एवढे जे उपग्रह शोधले गेले त्यात आपल्या इथल्या मुलाचं पण नाव त्यात नोंदलं गेलंय. थोड्याशा मुलाने त्या उपग्रहाचा शोध लावून त्याने एक पुस्तक सुद्धा या 12व्या वर्षातच लिहिलेलं आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि खरं बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त खऱ्या अर्थाने इथे असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणा आहे की आपण सुद्धा बाबासाहेबांनी जितकं शिक्षण घेतलं त्याचंच अनुकरण हा करतो तसं आपण सर्वांनी सुद्धा केलं पाहिजे. मी जवळजवळ 18 वर्ष आर्मीमध्ये सेवा केली. मी करगिल युद्ध लढलेला सेनानी आहे. बॉर्डरवर देशाची रक्षण केलं, सेवा केली. 2003 मध्ये रिटायर झाल्यानंतर मी या प्रवासात सामील झालो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो, महात्मा फुलेंची जयंती असो, सावित्रीबाईंची जयंती असो, शाहूंची जयंती असो, या महामानवांच्या जयंतीच्या निमित्तानं मला या प्रवासात सामील होता आलं, हे माझं भाग्य आहे. मल्टीवर्स, मला प्रश्न पडला मल्टीवर्स म्हणजे काय, तर त्यांनी मल्टीवर्सचा अर्थ सांगितला अनेक युनिवर्स मिळून जे तयार होतं त्याला मल्टीवर्स बोलतात. आणि या मल्टीवर्स मध्ये काय काय गमती जमती असतात विज्ञानाच्या भाषेमध्ये, त्या पुस्तक रूपानं या ज्युनियर सायंटिस्टने मांडलेल्या आहेत. आणि त्या पुस्तकाचं आज विमोचन करण्यासाठी मला बोलवलं. या कार्यक्रमात तुम्हाला शब्द देतो याच्या पण कुठल्या वाटचालीत कधी अडचण आली तर आम्ही सर्वजण त्याच्या सोबत असू, आर्थिक, मानसिक आणि सगळ्या बाबतीत असू. जय भीम. माझं नाव सौम्य साल्वे आहे. मी पोदा प्रायम इंटरनॅशनल स्कूलमधून 8वी इयत्ता शिकतो. इकडे मी सगळ्यांचं धन्यवाद करेल की त्यांनी मला एवढं प्रोत्साहन दिलं व मी आज माझी स्वतःची बुक लिहिली. या सगळ्यांमध्ये माझ्या बुकमध्ये मी एक अशा मुलगाला दाखवलेलं आहे जो मल्टीवर्स ट्राय करतो. जसं की आमच्या सरांनी सांगितलेलं मल्टीवर्स म्हणजे काय, युनिवर्स सारखे जर जास्त असतील त्याला मल्टीवर्स बोलतात. सगळ्यांना धन्यवाद करेल की त्यांनी माझा सन्मान केला. थँक्यू. तर बघूया तुम्ही जेवायला बसलेले आहे पब्लिक. तर वहिनी आणि दादा सुद्धा आहे तिथे, बघू शकता तुम्ही. आणि आई सुद्धा बसलेला तिथे जेवायला. हाय हाय कर, हाय हाय. तर रांगोळी सुद्धा काढत आहेत प्राची भालेराव आणि ऋतिका जाधव. फायनल लुकआउट आहे बघा, किती सुंदर दिसतोय ते. हा खरवईचा चौक आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, खरवई. स्थापना 1990 साली झालेली याची. तर मित्रांनो लहान मुला मुलींचे डान्स चालू झालेले आहेत. तर चला मित्रांनो तुम्हाला आपल्याला डान्स दाखवतो. चला.
आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल रोजी माऊ या गावी झाला. तर मित्रांनो चला आता 12 वाजलेले आहेत, फक्त 2 मिनिटं बाकी आहेत आणि आपण नाक्यावरती हार घालतो दरवर्षीप्रमाणे 12 मध्ये ब्लॉग कंटिन्यू करा. तर चला मित्रांनो जाऊया आपण नाक्यावरती, आता हा थोड्याच वेळात हार घालणार आहेत. चला, कसं वाटतं तुम्हाला आजचा हा माहोल बघून कसं वाटतोय? आणि उद्या 14 एप्रिल खूपच मोठा दिवस आहे आपल्यासाठी, तर तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम सगळ्यांना माझा जय भीम. आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते. आणि मी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या इथे
खरवई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती खूप उत्साहाने आणि उल्हासाने साजरी करतो आणि आम्ही या क्षणाची आतुरतेने वाट बघत आहोत. जय भीम. जय भीम. जय भीम. चला मित्रांनो, तुम्ही 12 वाजलेले आहेत आणि आता केक कटिंग होणार आहे, तर नक्कीच आंबेडकर यांची 134वी जयंती आज मोठ्या जल्लोषाने, उत्साहाने, आनंदाने, खुशीने सगळ्या संपूर्ण जगभर साजरी होत आहे. आज जवळजवळ 152 देशामध्ये ही जयंती साजरी होत आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेलाही महिलांनी येऊन पुष्पहार करायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नृत्य प्रेरित करून वातावरण प्रकाशित करीत आहे आपल्या येथील गुणसंपन्न, शीलसंपन्न उपासिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय गंगारे वायुष्यमान सुरक्षित. आयुष्यमान महेश जाधव शिक्षण मंडळ सदस्य व त्यांचे सुपुत्र आयुष्यमान निकेश जाधव हे डॉक्टर आंबेडकर यांच्या चौकाला पुस्तक अर्पण करत आहे. विदुरधानं देवरूपं सुजीवं निमलचक्षु गभीरघोषं घोरवर्णं सुकायं अभयचित्तं निर्भयकामं सुरभिधम्मं सुप्रेमं विरतराज्यं सुजनेतं भीमरावं सरामि, भीमरावं सरामि. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो. बाबासाहेबांच्या 134व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. पण या ठिकाणी राजांचे कालच अंकुशची आणि तुमची एक संकल्पना होती, या ठिकाणी जे बौद्ध मशानभूमी पाहिजे. कालच मी शिंदे साहेबांकडे गेलो आणि त्यासाठी 1 कोटी रुपयाचा निधी त्या आपण मंजूर केलेला आहे. विविध विकासाची कामं होत राहतील. पक्षभेद बाजूला ठेवून आपण सर्व स्थानिक आहोत आणि नक्कीच विकासाच्या कामामध्ये पहिला जो अधिकार असेल तो माझ्या स्थानिक बांधवांचा असेल. सर्वांच्या वतीने तुम्हाला विनंती करीन की आमची घरं 65 सालापासून लोक राहतात, विस्तार झालेला आहे. आज बाबासाहेबांची जयंती आहे आणि त्यांच्या फोटोला स्पर्श करून सांगतो की या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत. नगर विकास खातं आहे त्यांच्याकडे, त्यांच्या अखत्यारीतला विषय आहे. 100% आपण सर्वांनी राजनजी एकत्र येऊन या 6 महिन्याच्या आत आपल्या करवई गावचा जो प्रश्न आहे तो 100% सोडवण्यात येईल. महेशला बोला खोटं आश्वासन नाही बहिणी, पाठपुरावा करायचा आणि सहीचा अधिकारचा मालक कोण आहे? आपला सर्वांचा गुरु आहे. आला लक्षात. तर आपण 100% त्यांच्या मागे लागून एक काम करून घेऊ. धन्यवाद. थोडीशी एक विनंती अजून आहे, या परिसरात तरच आमचा म्हणजे पूर्वपणे भाग जो आहे तो थोडासा मागासलेला आहे. पश्चिमेला तुम्ही खूप चांगलं केलं, थोडंसं एकच मिनिट. आमच्याकडे कुठलंही उद्यान झालेलं नाही राजेंद्र, कुठलंही उद्यान झालेलं रिझर्वेशनच्या 3 जागा आमच्याकडे फक्त इथे या भागात आहेत. 3 रिझर्वेशन प्लॉट आहेत. त्याच्यात तुम्ही एक मैदान, आपलं गार्डन आणि एक ग्रंथालय जर केलं तर आम्ही खरंच 100% करून जाऊ. बघा, मी लोकांना वाटेल आता माझ्या घरात पण आमदार आहे. ज्ञानेश्वर म्हात्रेच्या याच्या फंडातनं 2 कोटी रुपयाचा निधी महेशजी गाव कमिटीला ते काम देण्यात आहे ना. महेश कॉन्ट्रॅक्टर नसेल, हा नसेल, राजनजी नसेल, 2 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून, मी सांगत नाही वामन म्हात्रे म्हणून,
नंतर कोणीतरी येणार वामन म्हात्रे चॉकलेट देऊन गेला असं नाही. तुम्ही जागेचे पेपर द्या. ज्ञानेश्वर म्हात्रेच्या फंडातून 2 कोटी रुपयाचा निधी तुमच्या त्या उद्यानासाठी या वर्षात देण्यात येईल. आणि त्याची रविवारी आले की तुम्ही सर्वांनी यायचं. ज्ञानेश्वर म्हात्रेचं पत्र माननीय पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना देण्यात येईल. त्यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांकडून तो प्रस्ताव मुख्याधिकाऱ्यांना 8 दिवसाच्या आत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मित्रांनो केक कटिंग करून आता जस्ट झालेला आहे आणि आता डान्स करूया मित्रांनो. टूट गया जा डीजे ऋषि बूम बूम।
कसं वाटतं तुला? भारी भारी एक नंबर. तर मित्रांनो आम्ही आता पुतल्यावरती आलेलो आहे बाबासाहेबांना नतमस्तक होऊ आणि बघूया वाढली पूर्ण टीम आलेली आहे आपल्यासोबत. चिकू आहे, अमन आहे, जय आहे, किशोर जाधव आहे, धम्मदीप खिलारे, अविनाश जाधव उर्फ बाबूदा, विशाल दोंदे आहेत, प्रशांत आहे. तर चला आपण जाऊया आणि दर्शन घेऊया. चला भाऊ एक तसा घे. हा घे ना. तर मित्रांनो ब्लॉग तर बघितला असेल, कसा वाटला नक्की मला सांगा. आणि टायमिंग पण बघू शकतो तुम्ही, 2:50 झालेले आहेत. आम्ही चौकामध्येच आहोत
आणि खूपच धमाल मस्ती झाली. हा 13 एप्रिलचा व्हिडिओ आहे, ही 13 एप्रिलची. आणि उद्या मेन जयंती आहे बाबासाहेबांची. उद्या तर खूपच जास्त जल्लोष असणार आहे. माझ्यासोबत प्रशांत आहे. उद्याची रूपरेषा काय आहे ते प्रशांत सांग थोडक्यात, कसा आहे उद्याचा कार्यक्रम? उद्या आपल्या संध्याकाळी आपल्याला रॅली निघणार आहे आणि त्या रॅलीमध्ये डीजे आणि बेंजो असणार आहे आणि रॅली पूर्ण गावात फिरणार आहे. दरवर्षीप्रमाणे जसं आपण रॅली फिरवतो तशी रॅली आपण फिरवणार होतो. तर मित्रांनो उद्या खूपच मजा येणार आहे. तर रॅली वगैरे असणार आहे, डीजे वगैरे फुल नाचतील पोरं एकदम. वर्षी मागच्या वर्षीपेक्षा जास्त जोरात जयंती साजरी करेन. उद्या नक्की धमाल होणार आहे. उद्याचा ब्लॉग नक्की बघा. तर नक्कीच मित्रांनो ब्लॉगला इथेच एंड करतो. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते आणि खरवय बौद्धवाड्याची जयंती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून तेही बघतील की आपल्या गावाची जयंती कशी सेलिब्रेट होते. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग एकदम खतरनाक आणि सुपरहिट होणार आहे कारण का उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. तर ब्लॉग खूपच मोठा होणार आहे उद्याचाही. तर चला मित्रांनो भेटूया उद्या. चला.